नमस्कार. सिद्धेश्वर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोळे तालुका कळवण जिल्हा नाशिक रानभाजी महोत्सव यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी रानभाजींचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे. आपण विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी विचारू. येस बेटा, तुझं नाव काय? हा बेटा, तू काय बनवलेलं आहे? कोणती भाजी? करटोले. या ठिकाणी आपण बघतो की करटोले ही रानभाजी याच दिवसात या ठिकाणी भेटत असते. तिची सुंदर अशी या ठिकाणी ही भाजी बनवलेली. यानंतर काय बनवलेले? आळूच्या वड्या. या ठिकाणी हे आळूचं पान असतं आणि या आळूच्या पाण्याच्या वड्या बनवलेल्या असतात. खूप स्वादिष्ट अशा असतात. त्यानंतर पुढच्या विद्यार्थिनीकडे येऊ. येस बेटा, तुझं नाव? पूर्ण नाव सांग. तू काय बनवले बेटा? कशाची? चुचीची भाजी. बघा, आपण या ठिकाणी बघू शकतो की अशी ही चुचीची भाजी आणि कच्ची ही भाजी अशी दिसत असते आणि तिची त्याबरोबर तिने या ठिकाणी नागलीची भाकरी सुद्धा बनवलेली आहे. सुंदर असं या ठिकाणी राणीने प्रदर्शन केले. यानंतर मका असा भाजून आणलेला आहे आणि छान अशी टेस्ट असेल. धन्यवाद बेटा. येस बेटा, तुझं नाव काय? तू काय आणलेलं बेटा? आंबाडीची भाजी आणि आळूचे वडे. बघा, ही आंबाडीची भाजी. बघा, येस कॅमेरामॅन जरा जवळ जरा. बघा, ही आंबाडीची भाजी या ठिकाणी आमच्या तन्वीने बनवलेली आहे. त्याचबरोबर आळूचे वडे सुद्धा बनवलेले आहेत. सुंदर असं या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी ही बाजरी आणि बाजरीची भाकरी सुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे आणि ज्वारीची भाकरी सुद्धा बनवलेली आहे. हे बघा, ज्वारीची भाकरी. धन्यवाद बेटा. येस, तू काय बनवले बेटा? आळूचे वडे आणि बाजरीची भाकरी. बघा, या ठिकाणी तुझं नाव काय बेटा? जागृती हिरामन पवार यांनी या ठिकाणी आळूचे वडे बनवलेले आणि सुंदर असं चुलीवरची बाजरीची भाकरी आणलेली आहे. आणि या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये या विद्यार्थिनीने जाईचा मोहर, जो की एक आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे आणि तिचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन केलेले. त्यानंतर वळू आपण मनीषा. येस बेटा, तू काय आणलेले आहे? आळूचे वडे. आळूचे वडे. तुझ्याकडून मी रेसिपी विचारली, कशी केली? चालेल का? सांग बरं, तू आळूचे वडे कसे बनवले? अगोदर एक पान घेतलं आणि त्याच्यावर आपले ते हरभऱ्याचे पीठ घातलं, ते लावलं आणि परत त्याच्यावर आळूचे पान लावलं आणि ते हे करून वाफून घेतले आणि नंतर वा वा, सुंदर असं. म्हणजे तिची रेसिपी सांगत होती, आधीच आपल्या तोंडाला पाणी येते. छान, धन्यवाद. आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी सुद्धा आहे. मस्त. यानंतर साईली. आळूचे वडे. हिने सुद्धा आळूचे वडे बनवले. मात्र दोघांच्या आळूच्या वड्यांमध्ये फरक आहे. म्हणजे रेसिपी जरी एक असली मात्र टेस्ट अलग असेल. बघूया आपण. साईली, तुम्ही कसं बनवलंय? सेम तिच्यासारखी रेसिपी. छान. चला, आता आपण पुढच्या विद्यार्थिनीकडे येऊ. बघा, एक लिक्विड मध्ये मस्त अशी पातळ भाजी बनवलेली आहे आपण. येस बेटा, तुझं नाव काय? दिव्या. काय बनवले बेटा तू? टेरेची भाजी. हो हो, या फक्त पावसाळ्यातच आणि या सीझन मध्येच ही टेरेची भाजी भेटत असते. आणि खरंच तुझं कौतुक बेटा की आम्हाला या भाजीचं दर्शन पण दिलं आणि टेस्ट पण दिली. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आपण हा गवती चहा, हा गवती चहा सुद्धा या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनासाठी मांडलेला आहे. हा गवती चहा म्हणजे आयुर्वेदिक असा चहाचा प्रकार असतो आणि तो चहा मध्ये टाकला तर चहाचा एक वेगळीच टेस्ट येत असते. धन्यवाद. येस बेटा, तू काय बनवलं? आळूच्या भज्या बनवल्या तिने. आणि ही भाकरी कशाची बेटा? गव्हाची भाकरी, गव्हाची पोळी आहे आणि नागलीची भाकरी सुद्धा आहे. धन्यवाद. यानंतर येस बेटा, तू काय बनवलं? माटल्याची भाजी. येस कॅमेरावर इकडे जरा. वा वा, भाजीचं जे काही स्ट्रक्चर किंवा आपण त्याला म्हणू, इतकी सुंदर दिसते की तोंडाला खरंच पाणी येतं. छान छान. आणि भाकरी कशाची बेटा? गव्हाची आणि नागलीची भाकरी बनवली त्यांनी. सुंदर सुंदर. या ठिकाणी आपले विद्यार्थी सुद्धा आहेत. येस बेटा, तू कशाची भाजी बनवली? बटाट्याची चटणी बनवलेली. वा वा, म्हणजे ही सर्व आपल्याला उपासाला सुद्धा चालेल. आणि त्याच्याबरोबर त्यांनी दादरीची भाकरी सुद्धा आणलेली. छान. यानंतर आयुर्वेदिक अशी पपई सुद्धा यांनी प्रदर्शनाला मांडलेली आहे. आणि पपईचे जे पानं आहेत, जर आपल्या पेशी कमी झाल्या तर या पपईच्या पानांचा रस करून जर पिला तर आपल्या पेशीमध्ये वाढ होत असते. एकदम छान असं प्रदर्शन. हेच बेटा, तू काय बनवलं?
शेपूची भाजी, वा वा, माझी आवडती शेपूची भाजी. हा, छान छान. आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकर. आणि या ठिकाणी शेपूच्या भाजीचं, कच्च्या भाजीचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चाई समोर याचं प्रदर्शन केलेलं आहे. परत हेच तू काय म्हणाले? शापूची भाजी. हा, यांनी सुद्धा शेपूची भाजी बनवलेली आहे. वा वा वा. आणि लगेच आपण चाईचा मोर इथं, आणि चाईच्या मोरची भाजी सुद्धा, वा, छान अशी भाजी सुद्धा बनवलेली आहे. तेच बघा, तुझं नाव काय? शिवदास. शिवदास, ही चाईच्या मोरची भाजी. आणि ही कोणती? तेराची भाजी. तेराची भाजी ही ग्रेव्ही मध्ये, वा, छान अशी भाजी. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी जी काही चक्की असते डांगर, त्याचं सुद्धा प्रदर्शन मांडलेलं आहे. तेच बेटा, तू काय बनवले? काय बनवले? कशाची भाजी? कोंबाची. कोण? वा वा, कोंबची भाजी बनवली. आणि ही कशाची? हा, ही मेथीची सुद्धा भाजी. आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी अशी बनवलेली. सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि यानंतर आपण शाळेचे मुख्याध्यापक यांची सुद्धा या ठिकाणी थोडक्यात अशी इंटरव्ह्यू घेऊ. मी या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाधव सर यांना मी काही प्रश्न विचारू शकतो. सर, हा जो काही उपक्रम राबवला त्याच्या मागचा उद्देश काय सर? उद्देश असा आहे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराच्या अवतीभोवती जी काय रानभाजी आहे, आजकाल सगळ्या मुलांना कुरकुरे, नंतर ते काय ते मॅगी बिगी काय असेल ते, त्याच्याने जी काही मुलांची शारीरिक वाढ आहे ती खुंटते. आणि आजकालच्या मुलांना आपल्या आजूबाजूला जे पिकतं आहे त्याची किंमत झाली पाहिजे, जाण झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते आहे. कुरकुरे आणि त्या मॅगी पेक्षा आपल्या आजूबाजू जी काही जीवनसत्वे, नंतर जे खनिज आहे, जे प्रथिन आहे, जे कर्बोदके आहे, त्यांना आपल्या शरीरात मिळण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम प्रकल्प कार्यालय कळवण, तसेच डान्स सेवा मंडळ नाशिक, जी काही सेवाभावी संस्था आमची, त्यांच्या या संयुक्त विद्यमानाने हा जो काही छोटा खाणे उपक्रम आम्ही राबवला आहे, त्यामध्ये आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि आमचे जे काही शिक्षक आहे, सोनवणे सर, कोळेकर सर, माननीय प्राथमिक मुख्याध्यापिका गुंजाताई यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे. त्यासमोर आता काही चाईचा मोर दिसतो आहे, हा फक्त या सीझनलाच असतो, नंतर हा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि याच्यामध्ये जे काही मिनरल्स आहे, हे मिनरल्स खूप चांगले आहेत. ही जी भाजी आहे करटोल्याची, ही सुद्धा याच मोसम मध्ये असते. आणि महत्वाचं म्हणजे की ही भाजी करताना आपल्याला ज्या पेशी आहेत, जो काही रक्ताचा जो काही संतुलन आहे, रक्ताभिसरण क्रिया आहे, ती सुद्धा छान होते. तर अशा पद्धतीने आमच्या ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही भाजी केलेली आहे, त्यांना त्याचं महत्व कळलेलं आहे. आणि हाच त्यामागचा उद्देश आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये ज्या काही रानभाजी आहे, ते आपण ज्या त्याचं जे पोषण आहे, त्याचं जे काही पोषक द्रव्य आहे, ते जर आपल्याला मिळालं तर साहजिकच आपली तब्येत, आपलं आरोग्य हे निरोगी आणि सतत राहील. धन्यवाद सर. यानंतर आपण प्राथमिक मुख्याध्यापिका आदरणीय गुंजन मॅडम यांना त्यांचे अनुभव विचारू. येस. नमस्कार. या ठिकाणी जे रानभाज्यांचं महोत्सव म्हणजे सुरू केलेला आहे, याच्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांनी खूप असा छान सहभाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे यांनी ज्या रानभाज्या आहे, या रानभाज्या रानातून स्वतः आणून आणि मुलींनी स्वतः बनवलेल्या आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आज आपण बघतो की बऱ्याच जणांना स्वयंपाक वगैरे येत नाही, परंतु आमच्या ज्या ह्या मुली आहेत, या स्वयंपाकामध्ये खूपच अशा म्हणजे खूप अशा छान स्वयंपाक वगैरे करतात ते. आणि खरं सांगायला गेलं, प्रदर्शन मांडतच होते विद्यार्थी आणि मी बघतच होते त्यांचे ते पदार्थ, बनवलेले पदार्थ पाहून आमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं. आणि खरोखरच मला सुद्धा इच्छा झाली की यांची चव आपण घ्यावी. आणि खरोखर मी घेतली चव त्यांची. आणि खूपच सुरेख, म्हणजे खूपच छान असं बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे, हे महत्वाचं आहे. आणि इतक्या म्हणजे आतापासूनच नागलीच्या भाकरी झाल्या, ज्वारीची भाकर झाली, पोळ्या झाल्या, पण हे सगळे पदार्थ त्यांनी विशेष म्हणजे गॅसचा वापर केलेला नाहीये किंवा इलेक्ट्रिकचा सुद्धा वापर न करताना चुलीवरच स्वयंपाक केलेला आहे. आणि या चुलीवरच्या स्वयंपाकाची
चव तो काय सांगायचं तुम्हाला आता मी बोलू काही शकत नाही. तुम्ही जर चव घेतली तर नक्कीच कळेल. ठीक आहे, हे प्रदर्शन भरवलं, मुलांनी चांगला सहभाग घेतला, त्या सगळ्या मुलांचं मी पुन्हा एक वेळा अभिनंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खरंच खूप छान असं प्रदर्शन. आपण आता यानंतर डायरेक्ट आपण टेस्ट घेऊ. धन्यवाद.